दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. विठ्ठल स्वामी शहापूर संघाचे जितू आणि त्याच्या संगतीला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो अनमोल. ही जोडी आजच्या दिवसातील क्वालिफायची मॅच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहत आहोत. गोलंदाज नरेश स्वतः कर्णधार संघाचा पुढे जबाबदारी घेऊन मात्र हा संघ त्याने मात्र निर्माण केला आणि आपल्या परिसरातील खेळाडूंना घेऊन आज मात्र तालुका हाफच्या या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सज्ज झालाय. अक्षय म्हात्रे मात्र आज पूर्ण दिवसामध्ये अप्रतिम अशी या ठिकाणी आयोजकाच्या भूमिकेमध्ये पाहायला भेटतो. डॅसिंग पर्सनॅलिटी, फायर ब्रिगेडमध्ये चांगले त्यांचं कार्य आहे, चांगलं काम करत आहेत. आग विझवण्याचं काम करतात, लावण्याचं नाही. तर मॅचला सुरुवात होत आहे. 5 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज. स्ट्राईक एंडला अनमोल, पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. नॉन स्ट्राईक एंडला जितू पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर नरेश. पहिला चेंडू फटका खूपच सुरेख असा सजवलाय. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय. 6 धावांसाठी अनमोलच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार. एक नावालेला फलंदाज म्हणून सातत्याने त्याची गिनती केली जाते आणि त्यामध्ये सलामीला आला आणि सलामीचा पहिला चेंडू स्पर्श करत असताना त्याच्या बॅटीतून 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळाला. पाहूया पुढचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा इथं सज्ज झालाय. पुढचा चेंडू आडव्या पट्ट्याने मात्र खेळून काढलाय. पहिला सिक्सर, त्यानंतर आलेला हा खासदार चषकाचा चौकार. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 10 धावा मात्र खेळून काढल्यात. अनमोल खूपच सुरेख अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत आहे. स्वर्गीय सुनील नामदेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेला आपण पाहायला गेलं तर नक्कीच पूर्ण विशेष सहकार्य गणेश इलेवन गंगारोडच्या माध्यमातून खासदार चषक. पुढील चेंडू मात्र लेग साईडला महाराष्ट्रामध्ये आकाशालगत फटका आहे. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी, एका धावेने मात्र संघाची धावसंख्या 11 धावा स्कोअर बोर्डवर आपल्याला पाहायला भेटतात. स्ट्राईक आता मात्र चेंज होईल. स्ट्राईक एंडवर फलंदाज पाहायला भेटेल जितू. स्ट्राईक एंड आता मात्र जितू पाहायला भेटतोय. हा चेंडूचा विचार केला नक्कीच लाऊडली अपील केले मात्र या ठिकाणी
चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये गेलाय चेंडू. एका धावेसाठी एका धावेने संघाची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 12 धावा पाहायला भेटते. चार चेंडू टाकून झालेत. पुढचा चेंडू पाहूया नरेशाचा. हा चेंडू फटका खूपच सुरेख. थोडासा फमलिंग पाहायला भेटले क्षेत्ररक्षकामध्ये. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावाने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसवते. धावसंख्या 13 धावा. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. हा चेंडू मात्र लेग साईडला माराच्या नादामध्ये. नक्कीच हा चेंडू तिथेच स्थिरावलेला. कुठली धाव नाहीये. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतं. पहिल्या षटकाचा विचार केला. वेताल स्वामी शहापूर संघ प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या स्कोअरबोर्डवर लावल्यात 13 धावा. 13 धावा स्कोअरबोर्डवर आपण पाहतो. जिज्ञासा स्पोर्ट्स विपक्ष वेताल स्वामी शहापूर या दोन संघामध्ये आजच्या दिवसातील क्वालिफायची मॅच आपण पाहतो. षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी आलाय गौरव. मॅन फ्रॉम दहिवली. पाहूया गौरव दुसरं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी आलाय. तो कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. या ठिकाणी फलंदाज जितू मागील मॅच मध्ये अप्रतिम अशी कामगिरी केली. षटकार चौकारांची आतिषबाजी करण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू. तो आता मात्र कशा प्रकारे फलंदाजी करेल ते मात्र पाहायला मिळेल. पाहूया या ठिकाणी त्रिफल चित केलेला आहे जितू याला. फर्निचर उद्ध्वस्त केलेलं जितू याला बाद केलेला आहे. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल कुणाल. मॅन फ्रॉम पाली. पुढील फलंदाज खेळण्यासाठी नवीन आलेला फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय कुणाल. पाहूया कुणाल कशा प्रकारे कामगिरी करेल मैदानाच्या आतमध्ये. खासदार चषक आपण पाहतोय. आजचा दिवस क्रमांक दुसरा या स्पर्धेचा. काल डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा पार पडली. आजचा दुसरा दिवस. पाहूया पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने फटका खूपच सुरेख असा सजवलाय. कुणालच्या बॅटमधून आलेला हा दन 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 करीत जातोय. 4 धावांसाठी चौकार. जितू बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये आला. त्याला माहित आहे या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये जास्त धावा कराव्या लागतील आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी कुणालाची. तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमी धावा देण्याचा धाडस असेल या गोलंदाजाचा. पाहूया या ठिकाणी पुढचा चेंडू
हा चेंडू नक्कीच यॉर्कर चेंडू टाकला होता, लाजवाब चेंडू, अप्रतिम चेंडू, मॅग्निफिशंट चेंडू. कोणाला काहीसा समजला नाहीये. हा चेंडू तिथे स्थिरावलेला निर्धाव चेंडू पाहायला भेटतो. धावसंख्या स्कोअर बोर्डवर 17 धावा पाहायला मिळतात. 3 चेंडू टाकून झालेत आतापर्यंत या षटकातील 17 धावा. षटक क्रमांक आपण दुसरा पाहत आहोत. हा चेंडू मात्र आता लाईन भरकटलेला आहे. सर इकडे मात्र ओलत आहेत, म्हणजे व्हाईट चेंडू. 17 होता, एक धाव ऍड केली जाईल. 18 धावा स्कोअर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. वेताल स्वामी शहापूर विपक्ष आपण पाहत आहोत. जिज्ञासा स्पोर्ट्स शहापूर. पुढचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं. नक्कीच स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बाडानी चेंडूचा संपर्क झाला नाहीये. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करावी लागेल, त्यासाठी मला संघाच्या कर्णधाराने नोंदलेला आहे आणि ते मात्र ह्या ठिकाणी करत आहे गोलंदाज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खूपच सुरेख असा फटका सजवला. स्टेट ड्राईव्ह फटका सजवला. क्षेत्ररक्षक मनोज चेंडू खाली येतोय, चेंडू अडवतोय, चेंडू फेकतोय. तत्पुरता एकच धाव. धावसंख्या स्कोअरबोर्डवर 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दुसरं चेंडू टाकून झाले आतापर्यंत 5. शेवटचा चेंडू असेल. पुढचा चेंडू या ठिकाणी उंचावर मारलेला चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय. 6 धावांसाठी येतोय. अनमोल स्टाईलमध्ये षटकार. ज्या अनमोल पहिल्या चेंडूवर अनमोल रत्न फलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार आला होता, पण या षटकामध्ये अनमोल नॉन स्ट्राईक एंडवर होता. पहिला चेंडू स्पर्श करत असताना त्याच्या बॅटमधून हा षटकार पाहायला भेटला. MH06 CL 3479 ही गाडी कोणाची आहे त्यांनी काढायची आहे. स्कूल जवळ ही गाडी कोणाची आहे ती गाडी काढायची आहे. ते कवायत प्रकार चालू आहे, कोणाला तरी पाठवा. धावसंख्या स्कोअर बोर्डवर धावा आपल्याला पाहायला मिळतील. 25 धावा. हॅलो, स्ट्राईक चेंज नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्रेक चेंडू पाहायला भेटला. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय लेग बायच्या स्वरूपात. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. लेग बायच्या स्वरूपात आहे. एकच धाव. एका धावाने संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 27 धावा. पुढचा चेंडू या ठिकाणी खूपच सुरेख असा फटका सजवलाय. चपराक शॉट पाहायला भेटतो. दन करीत. आता मात्र आलेला हा 4 धावांसाठी कुणालच्या बॅट मधून चौकार. चौकार संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलं तर 31. 31 धावा स्कोअर बोर्डवर पाहतो. षटक क्रमांक 30 साहिल याचं चालू आहे. आतापर्यंत साहिल याने 3 चेंडू टाकलेत. 3 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केलेल्या. पाहूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फटका सुरेख सजवला. क्षेत्ररक्षक मनोज धावतो पळतो चेंडू पर्यंत. चेंडू अडवलेला आहे. 2 धावा. डिक्लेअरच्या स्वरूपात या 2 धावा. या 2 धावाने संघाची धावसंख्या 2 ने वाढले. 2 धावा.
2 धावाने संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवर विचार केला तर नक्कीच वेताल स्वामी शहापूर संघाची धावसंख्या 33 धावा. पुढचा चेंडू या ठिकाणी खूपच सुरेख असा फटका सजवलाय. हा चेंडू एका धावेसाठी. फटका सुरेख होता पण या मैदानाचा विचार केला तर घोषांकी क्षेत्रात आणि घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू गेला तर एकच धाव पाहायला भेटते. मगाशी खेळाडूच्या हाताला लागून चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये गेला. त्यावेळी पंचांनी 2 धावा दिल्या. आता एकच धाव. पुढचा चेंडू या ठिकाणी चेंडू मात्र अप्रतिम होता पण बाईच्या स्वरूपात एक धाव. अशा प्रकारे षटक क्रमांक 30 कंप्लीट होतोय. 3 षटकाच्या अखेरीस स्कोअर बोर्डवर धावा 35 धावा. या ठिकाणी 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहत आहोत. गोलंदाज सज्ज झालाय अमोल. 3 षटकांचा विचार केला. प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत धावा कुठल्यात 35 धावा. 4थं षटक टाकण्यासाठी अमोल पाहतोय. पहिला चेंडू आकाशाला उडवला. उंची जास्त अंतर कमी. क्षेत्ररक्षक आहे चुकी होणार नाही आणि या ठिकाणी अनमोल आता मात्र बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अक्षय अधिकारी. या ठिकाणी नवीन आलेला फलंदाज पाहतो आपण. त्याच्या नावावर या मैदानावर 2 वेळा विक्रम आहे. लगातार 2 वेळा 6 षटकार मारण्याचं. होऊया आता मात्र या क्वालिफायच्या मॅच मध्ये कशा प्रकारे फलंदाजी तो करेल. कारण की स्कोअर बोर्डवर धावाचा विचार केला. 35 धावा स्कोअर बोर्ड. षटक क्रमांक 4 चालू आहे. पहिल्याच चेंडूवर मात्र विकेट प्राप्त केले गोलंदाज अमोल याने. पहिला चेंडू या ठिकाणी खेळत असताना अक्षयसाठी हा चेंडू व्हाईट पाहायला भेटला. 36 धावा आपण स्कोअर बोर्डवर पाहत आहोत. लॉस ऑफ 2 विकेट्स टीम वेताल स्वामी शहापूर. पुढचा चेंडू या ठिकाणी नो चेंडू पंचाने घोषित केला. लेग साईडच्या दिशेने फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षण लाजवाब पाहायला भेटतोय. चेंडू फेकी अप्रतिम. नो +1 ओर स्टेप. नो चेंडू मात्र पंचाने घोषित केला. बैठक शॉट मात्र खूपच सुरेख असा फटका सजवला होता पण लाजवाब फिल्डिंग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली. मनोजच्या माध्यमातून जशी फिल्डिंग केली तसाच चेंडू मात्र परफेक्ट थ्रो मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये फेकला. आता फ्रीड असेल कुणालसाठी ही संधी असेल. पाहूया. अडतीस धावा स्कोअर बोर्डवर. फ्रीड चेंडू पाहूया. फ्रीड होता मात्र परफेक्ट खोलात टाकला होता चेंडू. 1 धाव कंप्लीट करतोय. एकच धाव समाधान म्हटला जातोय. 39 धावा स्कोअर बोर्डवर पाहतो. चेंडू आतापर्यंत विचार केला 2च चेंडू टाकून झालेत. षटक क्रमांक आपण पाहत आहोत 4 चालू आहे. पाहूया
अमोलच्या षटकातील तिसरा चेंडू स्ट्राईक एंडवर अक्षय. पुन्हा एकदा उंचावर माराच्या रादामध्ये चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. परफेक्ट मिडल ऑफ चेंडू झाला नाही, पण एक धाव जी मात्र कंप्लीट केली जाते दोन खेळाडूंच्या माध्यमातून. 40 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहत आहोत. कुठेतरी कमबॅक करतोय या षटकामध्ये अमोल. फुलटो चेंडू मात्र या ठिकाणी उंचावर मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे तो करणार नाहीये चुकी. या ठिकाणी विकेट प्राप्त करतोय नरेश पाटोळे. अप्रतिम असे झेल टिपत आहेत त्या ठिकाणी सतीश पाटोळे. 40+ खेळाडू आणि जो फिटनेस आहे ना त्यांच्याकडे अप्रतिम फिटनेस आहे. आजही यंग जनरेशन मधला एखादा खेळाडू असेल ना त्याला मात्र फिल्डिंग मध्ये लाजवेल अशा प्रकारे फिल्डिंग करतोय. नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल सुजय. धावसंख्या पाहायला गेले तर 40. 4 चेंडू टाकून दिले. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अमोलाने अप्रतिम अशी गोलंदाजी केली. 2 विकेट घेतल्यात. 4 धावा दिलेत आतापर्यंत. 5 दिल्यात. शेवटचा चेंडू असेल. हा चेंडू आकाशाला उडवलाय. पाहूया कुठे लँड होतोय. चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. एक चेंडू आहे सर, अजून एक चेंडू आहे. अप्रतिम असा फटका सजवला सुजयच्या बॅट मधून पाहायला भेटला. तडाखा गोलंदाजाच्या अंगाला चटके येणारा हा फटका षटकार. षटकाराने संघाची धावसंख्या 6 ने वाढली. 46 धावा स्कोरबोर्डवर पाहतोय. चौथ्या षटकातील आता शेवटचा चेंडू टाकला जाईल. स्ट्राईक एंडवर सुजय. कुठेतरी चांगली गोलंदाजी करत होता गोलंदाज अमोल. पुढचा चेंडू. हा चेंडू या ठिकाणी नक्कीच खोला टाकला होता. लवली अपील केली होती मात्र बॅट कट होती. अशा प्रकारे षटक क्रमांक आपण विचार केला. चौथं कंप्लीट होतोय 4 षटकाच्या अखेरीस. वेताल स्वामी शहापूर संघाची धावसंख्या 47 धावा स्कोरबोर्डवर. आणि आता शेवटचं षटक पाहूया कोण येतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजीसाठी. शेवटचं षटक टाकण्यासाठी मला तरी वाटतंय नक्कीच साहिल गोलंदाजीसाठी येतो. फिरकीचा जादूगर. पाहूया साहिल कशा प्रकारे गोलंदाजी करेल. शेवटचं षटक आहे. जबाबदारी घेतली साहिल आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तो आलाय. सुजयचा विचार केला. आतापर्यंत 2 चेंडू स्पर्श केले त्याने. 2 चेंडूमध्ये 7 धावांवर तो खेळतोय. पहिला चेंडू या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने खूपच सुरेख असा फटका सजवलेला आहे. क्षेत्ररक्षक मनोज त्या ठिकाणी धावत आलाय. चेंडूपर्यंत पोहोचला. 48 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहत आहोत. शेवटचं षटक. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अक्षय अधिकारी मैदानाच्या आतमध्ये आहे. चोरात टाकलेला चेंडू मात्र त्याला हॅमर केला. 6 धावांसाठी षटकार. जेव्हा जेव्हा अक्षयच्या पाठीला चेंडू स्पर्श होतात तेव्हा तेव्हा षटकार चौकार षटकार चौकार पाहायला भेटतात. छोट्या मुलांना चेंडू फेकायचे. छोट्या मुलांना चेंडू फेकायचे.
या षटकाराने संघाची धावसंख्या मात्र 6 वाढली. 54 धावा स्कोरबोर्डवर पाहतोय. पुढचा चेंडू पाहूया साहिल याचा. अक्षयसाठी पुन्हा एकदा अप्रतिम असा फटका सजवलाय. कॉपी बुक स्टाईल मध्ये सेम टू सेम त्याच दिशेला ठोकलाय हा दुसरा षटकार. षटकाराने संघाची धावसंख्या 6 वाढले. 60 धावा स्कोरबोर्डवर पाहत आहोत. जी अपेक्षा होती संघाला ही मात्र पुरेपूर शेवटच्या षटकामध्ये आपण म्हणतोय जेव्हा जेव्हा शेवटचं षटक असतो हाणामारीचं षटक म्हणून ओळखला जातो आणि त्या षटकामध्ये साहिलवर आक्रमण चालू केलंय अक्षय अधिकारी. फक्त त्याची बॅट सिक्सर सिक्सर सिक्सर. पाहूया साहिल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू एका धावेसाठी. मला तर वाटतं आयोजकांचं थोडंसं नुकसान करत असेल अक्षय अधिकारी. जेवढे चेंडू येतात तेवढे नवीन चेंडू मारतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्कोरबोर्डवर धावांचा विचार केला 61 61 धावा स्कोरबोर्डवर लावल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय या ठिकाणी 5वं षटक आहे आणि या 5व्या षटकातील आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक वर आपण पाहतो सुजय. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा हामर केलाय. आता अक्षय नाही तर सुजय भगत सांगतोय भगत मी आहे सुजय भगत. षटकार. षटकाराने संघाची धावसंख्या 6 वाढते. धावसंख्या होते 67 धावा. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने हा फटका सजवलाय. पुन्हा एकदा येतो सुजयच्या बॅटमधून लगातारचा दुसरा षटकार. म्हणजे या ओव्हर मध्ये 4 षटकार. जे मात्र अक्षय अधिकारीने 2 मारले सुजय भगतने 2 मारले. संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर विचार केला 5 षटकाच्या अखेरीस 73 धावा आणि 74 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे जिंकण्यासाठी. तत्पुरता मी थांबतोय. तुम्ही धावू नका पाहत राहा ऐकत राहा. आता या स्पर्धेमध्ये या 73 धावा कशा प्रकारे होतील नक्कीच ते सांगले जाईल. या ठिकाणी मायक्रोफोनवर मी विनंती करतो बोलत आहे व्हॉइस ऑफ वासिन आमचे निशांत सरांना.
चला थँक्यू मिस्टर फैजल. या ठिकाणी जाऊया क्वालिफायचा सामना. दोन्ही दर्जेदार संघ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वेताळ स्वामी विपक्ष जिज्ञासा स्पोर्ट्स शहापूर या दोन्ही संघांमध्ये हा क्वालिफायचा सामना पाहतोय आपण. पहिल्या इनिंगच्या माध्यमातून 74 धावांचं लक्ष ठेवलंय. 74 धावांचा या पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज लगेच मैदानात पाठवायचे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवायचे. जिज्ञासा स्पोर्ट्स शहापूर या ठिकाणी दोन फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवा. 74 धावांचं पावन आव्हान आपण पाहतोय. स्वर्गवासी सुनील नामदेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ खासदार चषक आपण अनुभवतोय. गणेश 11 गंगारोड यांच्या माध्यमातून ही संकल्पना अंमलात आणली आणि या अविरतपणे पुढे नेतर आपण त्यांचे आयोजक पाहतोय. दिवस क्रमांक दुसरा आणि दिवस क्रमांक दुसऱ्यामध्ये क्वालिफायचा सामना हा रंगताना आणि सजताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ एकमेकाच्या समोर समान तुल्यबळाचे दोन्ही संघ आपण पाहतोय. 74 धावांचं आव्हान या ठिकाणी पेलण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करतायत. सचिन आणि अमोल आणि सचिन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. त्यांना रोखण्यासाठी थोपण्यासाठी या ठिकाणी या धावांपासून वंचित ठेवण्यासाठी मला वाटते गोलंदाज जतीन बॉलिंग मार्कवरती होते सज्ज. दरम्यान या ठिकाणी लक्ष द्यायचं सूचना आहे. वेताळ स्वामी संघाला या ठिकाणी 2 धाब्यांची पेनल्टी आहे. याची पूर्तता बाब लक्षात घ्यायची आहे. 2 धावा पहिल्या षटकाच्या माध्यमातून जोडल्या जातील. दोन धाव्यांची पेनल्टी दिली जाईल. या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये ते धावांच्या गतीमध्ये 2 धावा ऍड केल्या जातील. जाऊया पहिला चेंडू स्ट्राईक वरती सचिन. पहिला चेंडू या ठिकाणी खराब चेंडूने केली सुरुवात. बघा या ठिकाणी शाळेच्या समोर एक गाडी आहे MH06 CL 3479 फ्रांक्स गाडी आहे. ती गाडी बाजूला काढायची मित्रांनो. कोणाची आहे? फुल टॉस चेंडू फुल टोलून दिले. या ठिकाणी या चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स इन टू द फॅन. वाघाची दहाड फोडले पहाड. चौकार येतोय. अमोल मात्र आता थांबायचं नाव घेणार नाही. 74 धावांचं आव्हान त्याला पाठलाग करायचं. त्याला माहिती आहे इथे मात्र रोखून थांबला नाहीये. मला मात्र हवाई हमले करावे लागतील आणि तशी सुरुवात अमोलने मात्र करून दिली. संघाची धावसंख्या पाहतोय 2 चेंडूचा कात्म्यानंतर संघाची धावसंख्या 7. या ठिकाणी जतीनवरती हवाई हमले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जमा करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने त्या दिशेने मात्र अमोलने आगेकूच केलंय.
यशाला गवसणी घालायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला धाडस करावाच लागेल. प्रयत्न अंतिम परमेश्वर असं म्हटलं जातो आणि प्रयत्न तुम्हाला या ठिकाणी सातत्याने करावे लागतील. डाऊन द ग्राउंड फटका येतोय. दुर्वर्ण क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे फिरतोय, मात्र चेंडू थांबायचं नाव घेत नाहीये. पुन्हा एकदा वन बाउन्स इन टू द फॅन. खासदार चषक आकर्षक दर्जेदार चौकार. सलगच्या बॅटमधनं फुलटॉस 2 चेंडू आपण पाहतोय. त्या दोन्ही फुलटॉस चेंडूवरती फुल टोलून देतोय अमोल. थोडस लाईन मध्ये बदल करावा लागेल. चेंडू पिचिंग ऑफसाईड ऑफस्टम आपल्याला टाकावी लागेल. कुठेतरी धावापासून वंचित राहायचं असेल तर या ठिकाणी गोलंदाजी चांगली करावी लागेल. पुन्हा एकदा इनफिल्डला बेदून चेंडू निघून चाललाय. पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये चेंडूचा पाठलाग केला जातो. एक धाव पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा केला जातोय. थोडासा लेझी थ्रो आपल्याला कुणालच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 3 धावा एकवडल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक धाव या ठिकाणी महत्वाची असेल. या ठिकाणी फलंदाज ते जाणतायत, हेरतायत आणि या ठिकाणी धावा जमा करतायत. धावसंख्या 3च्या गतीने वाढते. 14. 4 चेंडू टाकून झाले. आतापर्यंत चांगला समाचार घेतलाय जतीनचं. या ठिकाणी अशीच अविरतपणे फलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक वरती मात्र सचिन, रिव्हर्सचा बादशाह, टेंबरी संघाचा करता धरता म्हटलं तर सचिन. या ठिकाणी आपण जर पाहिलं सकाळच्या सत्रापासून या ठिकाणी चांगली फलंदाजी, चांगली बॅट त्याची मात्र तळपते. मैदानाच्या आतमध्ये सचिनला सुद्धा चमकावा लागेल. 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 14 वरती. 2 चेंडू शेष उर्वरित बाकी. ते मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा अटेंड होता. स्विच मारण्याचा प्रयत्न. खऱ्या अर्थाने विचार करायला गेलं तर सचिन राईट हँड उजव्या हाताने फलंदाजी करणं सोडून देणं गरजेचं आहे. कारण सकाळच्या सत्रामध्ये पासून आपण पाहतोय चेंडू टाकण्याच्या पूर्वीच या ठिकाणी या डावकऱ्यातल्या फलंदाजीसाठी तो सज्ज असतो. पुन्हा एकदा जतीन मार्गस्थ होतोय. आता मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झालाय. स्विच इट सजलाय. चेंडू निघून चाललाय. पुन्हा एकदा वन बाउन्स इन टू द रो. बॅकवर्ड पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर दोघांच्या मिडल मधून चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी लाजवाब फटका. सहसा आपल्याला पाहावयास मिळत नाही की प्रत्येक चेंडू रिव्हर्स अटेंड केल्यानंतर प्रत्येक चेंडू मिडल ऑफ द बॅट होईल. मात्र सचिन पूर्वतयारी सराव करतोय. रोजचा हा त्याचा नेटमध्ये प्रॅक्टिस करत असताना या ठिकाणी त्याच्या सरावामध्ये तो रिव्हर्सचे फटके सातत्याने खेळत असतो. आणि इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. वेगावरती भन्नाट स्वार असलेला गोलंदाजाला सुद्धा या ठिकाणी तो चौकाराची आणि षटकारांची भाषा बोलायला लावतोय. या चौकाराच्या साईडने सगळ्याची धावसंख्या आपण पाहतोय 18 वरती. चेंडू फेकायचा आहे, बॉल द्यायचा आहे. गाडी काढायची मित्रांनो. गाडी फ्रॉन्क्स गाडी कोणाची आहे? MS06 CL 3479. चेंडू द्यायचा मित्रांनो. बघा धावफलकीवरती धावसंख्या पाहतोय 18 आणि मला वाटते पॅनल्टीच्या 2 धावा ऍड केल्या जातील. एकंदरीत पाहायला गेलं तर 20 धावा. ही धावसंख्या आपल्याला धावफलकीवरती पाहावयास मिळेल. अद्याप विचार करायला गेलं तर 24 चेंडू आणि 54 धावांची गरज. चेक केलं जातोय चेंडू, कारण मोठा फटका आपण पाहिला. त्या फटक्यावरती चेंडू गायब झाला. या ठिकाणी तो हरवला.
दरम्यान खेळाडू कक्षातील खेळाडूंना विनंती आहे मित्रांनो, आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचंय. जाऊया मैदानाच्या आत. सुंदर फटका या ठिकाणी डाऊन द ग्राउंड. मैदानाला आग लावत चेंडू निघालाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. डीपला प्रोटेक्शन पाहतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेत चेंडूला दिशा दाखवली धावफलकेची. धावफलक्या 1 ने वाढते. धावसंख्या 21 ऑन अ बोर्ड. 21 धावसंख्या धावफलकीवरती पाहतोय. पुन्हा एकदा सचिन. ते मात्र चांगला फटका इनफिल्ड मध्ये स्टॉप करतोय फैजल. सेफ अँड झोन मानला जातो विथा स्वामी संघाचा. निश्चितच चेंडूला स्टॉप केले या ठिकाणी. धावांना सुद्धा धावांच्या गतीला सुद्धा या ठिकाणी स्टॉप केले. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अनमोल संघासाठी चांगली कामगिरी करतोय. लोअर पेसरचा चेंडू होता. गती काढून घेतली होती. वाईड लॉंगांच्या दिशेने चेंडू रवाना होतोय. दुर्बर्ण क्षेत्ररक्षक येतोय. कलेक्टिंग करतोय. तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहावयास मिळते. 2 धावा प्राप्त झाल्यात. 2 धावेण्यात गतीमध्ये धावफलकेमध्ये या ठिकाणी बढत मिळते. 21 धावसंख्या. चांगली गोलंदाजी करतोय अनमोल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडस बघायचंय. चेक करा. तेवीस धावसंख्या झाले धावफलकीवरती. इथे मात्र लाऊड अपील पाहायला मिळते. पंचांनी मात्र तटस्थ भूमिका. बॅट कट आपल्याला पाहायला मिळते. पंचांची धावसंख्या पाहतोय धावफलकीवरती 24 धावसंख्या धावफलकीवरती पाहावयास मिळते. दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी सुंदर अनमोलने नावाला साजेशी गोलंदाजी केली. पूर्णपणे संघाला कमबॅक मिळून दिलाय. अद्यापही जर विचार केला तर 50 धाब्यांची तब्बल गरज आहे 19 चेंडू मध्ये. डाऊन द ग्राउंड या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे जितेशने केले चुकी. अमोलला दिले जीवदान. नवसंजीवनी प्रदान केले. मात्र चुकी सुद्धा घडली मैदानाच्या आतमध्ये. आणि चुकी येणाऱ्या काळामध्ये किती महागात पडते ते आपल्याला पाहावयास मिळेल. 2 षटकांचा खेळ संपुष्ट झाला. संघाची धावसंख्या पाहतोय 24 वरती. 12च्या सरासरीने धावसंख्या पुढे सरसावते. 18 चेंडू आणि 50 धाब्यांची गरज. विचार विनिमय केला जाईल. चाणक्याने ती वापरली जाईल. बुद्धीचा वापर या ठिकाणी केला जाईल. कारण धावसंख्या जर पाहिली तर 50 धावा या ठिकाणी जमा करायच्या आहेत. सचिन आणि अमोलवरती खूप मोठी जबाबदारी आहे या ठिकाणी. जर पाहिलं तर 18 चेंडू. प्रत्येक चेंडू मागे मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील, सजवावे लागतील, नटवावे लागतील. तरच कुठेतरी या ठिकाणी जिज्ञासा स्पोर्ट्सला या ठिकाणी विजयाची गवसणी घालता येईल. बघा उद्याचा आपला तालुका आपचा या ठिकाणी साबडे खेळवले जातील. शिवम स्पोर्ट्स गेरसे विपक्ष NP स्पोर्ट्स. तदनंतर दुसरा सामना असेल राजे बॉईज विपक्ष इगतपुरी. दरम्यान जर सामना आपण पाहत असाल गेरसे संघ आणि NP स्पोर्ट्स संघ तर उद्या सकाळी 10 वाजता आपण या ठिकाणी हजर राहायचंय. आणि 10च्या नंतर जर तुम्ही या ठिकाणी याल तर तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. आयोजकांच्या वतीने ही सूचना आहे. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत ज्याने चांगली गोलंदाजी आपल्या संघाला या ठिकाणी चांगली चमकदार कामगिरी करून दिली आहे तो म्हणजे दादू. बॉलिंग मार्कवरती झालाय सज्ज. स्ट्रायकिंगवरती आहे सचिन. सकाळच्या 17 पासून सचिन सुद्धा या ठिकाणी चमकदार कामगिरी करतोय. म्हणजे या ठिकाणी हा बॅटल आपल्याला चांगलाच पाहायला मिळणार आहे. कोण सामना हा कुठला बॅटल कोण जिंकतोय. लोअर पेसरचा चेंडू फुलारलेनचा चेंडू होता या ठिकाणी पूर्णपणे बीट झाला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन स्थिरावतो. एक धाव निश्चितच या ठिकाणी प्राप्त होईल बायच्या माध्यमातून.
दिडकावून दिलाय चेंडू वाईलिश लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक येतोय दूरवरनं चेंडूला कलेक्टिंग करण्यासाठी, पुन्हा एकदा चेंडू धरतीला दान होतोय. या ठिकाणी सचिन आणि अमोल दोघांना एक एक नवसंजीवनी प्रदान झाले आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र चुकी होते. चूक होणं प्रकृती आहे, ती स्वीकार करणं आपली संस्कृती आहे आणि तिच्यात बदल करणं याला प्रगती आहे. प्रगती होईल काय, प्रगती कुठल्या संघाची होईल येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. दादूने मात्र चांगली गोलंदाजी केली. दोन्ही चेंडू जर पाहिले तर सुंदर हाताळले होते. सचिनला या ठिकाणी पूर्णपणे जकडून ठेवलं होतं. जवळजवळ विकेटचं पतन झालं होतं, मात्र क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी चुकी केली, त्यामुळे तो अविरत या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला मिळेल. फुलरलेनचा चेंडू भापला, ओळखला, ठोकलं, चेंडू निघून चाललाय लॉंगांच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. एवन ब्रँडचा क्लासिक दर्जेदार षटकार. असे फटके ठोकावे लागतील, असे फटके तुम्हाला लागवावे लागतील, तरच सामन्यामध्ये कुठेतरी विजय संपन्न मिळवता येईल. अमोलला मात्र ती कामगिरी या ठिकाणी करावी लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल. पुन्हा एकदा त्याच दिशेला मारण्याचा प्रयत्न होता, बीट झालाय, डॉमिनेट केलंय फलंदाज या ठिकाणी. सुंदर चेंडू उजव्या एष्टीपासून दूरवर निघाला, मूव झाला चेंडू. अमोलसाठी लेग ब्रेकचा वापर केला होता. चांगला गोलंदाज आपण पाहतोय. दादूचा जर विचार केला चांगला अनुभव आहे आणि त्या अनुभवाची या ठिकाणी परिपूर्णरित्या या ठिकाणी वापर करतोय. कुठल्या दिशेला चेंडू टाकायचंय, कुठल्या लेंथवरती टाकायचंय, कुठं पिचिंग करायचंय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू या ठिकाणी दिडकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेगला या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, तो करणार नाही या ठिकाणी चुकी. आणि मात्र अमोलला या ठिकाणी त्याच्या पारीला पूर्णविराम लावलं जातोय. झटका क्रमांक 1 बसतोय. जिज्ञासा स्पोर्ट्स गडीबाद. तिसरे षटक प्रगतीपथावरती. 5 चेंडू टाकून झाले. सगळ्याची धावसंख्या पाहतोय धावफलकीवरती 42. 32 धावसंख्या झाले, 32. आणि जिंकण्यासाठी 13 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज एंटर करतोय पप्पू. पप्पूवरती मात्र मोठी जबाबदारी असेल. पहिल्या चेंडूपासून ठोकम ठोक करावी लागेल, कारण 42 धावांचं लक्ष आहे. बघूया पप्पू या ठिकाणी स्ट्रायकेट वरती आपण पाहतोय. पप्पूसाठी क्षेत्ररक्षण सजवलं जातोय. पुन्हा एकदा दादू मार्गस्थ झालाय. फटका ठोकलाय, चेंडू असं म्हणतात आहे उंची गाठले, अंतर गाठेल की काय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाने केली चुकी. डिसिजन पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचाने या ठिकाणी चर्चेत ठेवण्याचं काम केलं जाईल. चेक केलं जाईल किती धावा आहेत. बघा 5 चेंडूंचा विचार केला तर गती दिली नव्हती. या ठिकाणी 5 चेंडूवरती फलंदाज फसले होते. या ठिकाणी या चेंडूवरती गती पाहायला मिळाली आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. किती धावा आहेत ते नक्कीच या ठिकाणी चेक करण्यात येतोय. चौकार आहे की षटकार, कारण एक एक धाव खूप महत्वाची आहे. येणाऱ्या काळामध्ये एकेरी दुहेरी धाव ही खूप महत्वाची ठरत असते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता या चेंडूवरती ठरेल किती धावा भेटतील त्याच्यानुसार. चौकार आहे. या ठिकाणी चेंडू लाईनच्या अलीकडे पडला आणि मग नंतर जाळीला जाऊन लागलाय. धावसंख्या 36 झाली. 36 ऑन अ बोर्ड.
आता मात्र उर्वरित 12 चेंडूमध्ये संघाला विजयासाठी हवेत. बारा चेंडू आणि 38 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि 38 धावा. करो या मरो अशी परिस्थिती आहे दोन्ही संघांसमोर. सांघिक चौथं. वैयक्तिक दुसरं षटक या ठिकाणी अनमोल घेऊन येतोय. महत्वपूर्ण षटक असेल. या षटकामध्ये किती धावा देतोय, किती धावा रोखतोय, दोन्ही संघांसाठी हा महत्वपूर्ण षटक आपण पाहतोय. अटीतटीची लढत. डाऊन द ग्राउंड फटका फसला या ठिकाणी. जितेश कर्वी या ठिकाणी झेल बाद देऊन सचिनची पारी या ठिकाणी येथे संपुष्टात. थोडी संघर्षाची पारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सचिनजी मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये या ठिकाणी येत नव्हते. कुठेतरी त्याला प्रयत्न करायचे होते. या ठिकाणी मात्र सचिनची जागा भरून काढण्यासाठी नवीन पुन्हा एकदा येतोय सचिन ठाकरे. सचिन सातपुते बाद झाला. दुसरा सचिन इंटर झाला. या सचिनला मात्र या ठिकाणी काहीतरी करून दाखवावे लागेल. या मैदानावरती सचिनचा एक विक्रम आहे. 12 चेंडूंमध्ये 10 षटकार त्याने ठोकलेले आहेत आणि तशीच पारी या ठिकाणी तुफानी पारी खेळावी लागेल. डाऊन द ग्राउंड फटका. स्लोवर चेंडू होता. हलक्या त्याने पुश केला. चेंडू येतोय लॉंग ऑन. दरम्यान समोर रिक्षा आहे. ती रिक्षा थोडीशी मागे घ्यायची आहे, नाहीतर पुढे घ्यायची आहे. फटका फसलाय पुन्हा एकदा. चेंडू असं म्हणतात आहे. पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये चेंडूचा वेध घेतला जातोय. थोडंसं जजमेंट चुकलं. चेंडू धरतीला दान झालं. चांगली गोलंदाजी. बघा नक्कीच अनमोलच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतं. नक्की झेल धरतीला दान झाला. चांगला प्रयत्न होते. प्रयत्नांती परमेश्वर म्हटला जातो. या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत वेताळ स्वामी संघाकडून. लोवर पेसरचा चेंडू. यॉर्करचा मारा भेदून काढलाय चेंडूला. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये दुर्वर्ण क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी दुहेरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. कुठेतरी या मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जाते. मोठे फटके या ठिकाणी खेळावेच लागतील, अन्यथा कुठेतरी या विजयापासून तुम्हाला वंचित राहावं लागेल. सचिन वरती पुन्हा एकदा यॉर्कलेन चेंडू. गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी. या ठिकाणी सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज अनमोल. लाजबाब त्याने गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. कालचा दिवस सुद्धा वेताळ स्वामी संघाने या ठिकाणी गाजवला. आज सुद्धा वेताळ स्वामी संघ या ठिकाणी सध्याच्या घडीला पुढे आहे. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला फ्लिक केलाय. दुर्वर्ण क्षेत्ररक्षक येतोय फैजल. चेंडू घेऊन फेकी करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या 42. आता मात्र समीकरण आहे 6 चेंडू आणि 32 धावा. कौतुकास पात्र असणारा गोलंदाज म्हणजे अनमोल. दोन्ही षटक टाकले. सुंदर अप्रतिम गोलंदाजी केली. पहिल्या स्पेलमध्ये जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 4 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये विचार करायला गेला तर फक्त आणि फक्त 6 धावा खर्ची केल्या आणि एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा प्राप्त केल्या. सांघिक 5वं वैयक्तिक पहिला षटक क्रमांक 5. 6 चेंडू 32 धावा. प्रत्येक चेंडूवरती षटकार टोकावा लागेल. एकही चेंडू मिस होते तर या ठिकाणी सामना गमवावा लागेल जिज्ञासा स्पोर्ट्स शहापूर संघाला. म्हणजे हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला अशी परिस्थिती या ठिकाणी जिज्ञासा स्पोर्ट्स संघासमोर आहे. पहिला चेंडू या ठिकाणी धिरकावून दिलाय. सुरुवात तर झाले. दमदार फटका या ठिकाणी. चेंडू आस म्हणतात मावेन असा. गगनभरारी गगनचुंबी षटकार. काय ठोकलाय. सुंदर वजन होते या फटक्यामध्ये.
हाईटचा जर धावा असता ना तर मला वाटते 9वा 10वा भेटला असता. इतकी मोठी हाईट होती आणि दूरवर 26/26 सुंदर दर्जेदार हद्यपही 5 षटकार मारायचे आहेत. 26 धावा हव्यात. 5 चेंडू 26 धावा. फैजल वरती आक्रमण केलाय. या ठिकाणी आक्रमण अविरतपणे पुढे राहील काय? डाऊन दी ग्राउंड. या ठिकाणी या जमिनीलगत चेंडू निघालाय. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा सचिनच्या माध्यमातून होत नाहीये. सचिन म्हणत असेल मला सुद्धा या ठिकाणी थोडेसे 1-2 मोठे फटके खेळण्याची संधी निर्माण झाले. मी संधी का सोडू? 4 चेंडू 25 धावा. 4-25चं समीकरण आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगचा क्षेत्र खाली. या ठिकाणी चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक येतोय मात्र प्रेक्षक करे पाहत प्रेक्षक म्हणून त्या ठिकाणी उभा राहतोय. पंच इशारा देत आहेत. 4 धावा निश्चितच प्रदान झाल्या. 4 धावेड धावसंख्या पुन्हा एकदा भर पडली. 53 धावसंख्या. कमबॅक कसं करावं वेताळस्वामी संघाने या ठिकाणी दाखवून दिले. पहिल्या सामन्यामध्ये पराभवाला शरण जावं लागलं होतं या संघासमोर. मात्र तिथून या ठिकाणी चांगला कमबॅक. प्रत्येक मॅच या ठिकाणी त्यांच्या खेम्यामध्ये झुकताना आपण पाहिले. चांगलं या ठिकाणी त्यांनी खेळ संपादन केलंय. प्रत्येक खेळाडूने जबाबदारीनिशी या ठिकाणी मैदानामध्ये खेळ सादरीकरण केलं. त्याच अनुषंगाने जर विचार केला तर या ठिकाणी अखेरच्या क्वालिफायच्या सामन्यात सुद्धा दर्जेदार त्यांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. डाऊन द ग्राउंड फटका. मोठा फटका येतोय. चेंडू निघून जातोय. व्यासपीठाला सलामी देण्यासाठी A1 क्लासिक ब्रँडचा षटकार. षटकारच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा फ्लाय होते. धावसंख्या पाहतोय धावफलकेवरती 60. आता मात्र औपचारिकता. 1 चेंडू शेष आहे. 1 चेंडू 14 धावा. फटका पुन्हा एकदा सजवलाय. मोठा फटका आलाय. देर आहे दुरुस्त नाही. कारण सामना जिंकलेला आहे वेताळस्वामी संघाने. क्वालिफायच्या सामन्यामध्ये या ठिकाणी जबरदस्त सामना अखेरपर्यंत लढत आपल्याला पाहायला मिळाली. या सामन्यामध्ये अखेरपर्यंत लढतीमध्ये जर विचार केला तर वेताळस्वामी संघाने या ठिकाणी विजय संपादन केलाय. विजयी संघाचे अभिनंदन तसेच हरलेल्या संघाचे कौतुक. या पराभवाला न जुमानता आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच या सामन्यामध्ये ज्यांनी जबरदस्त कामगिरी केली तो म्हणजे सुजय भगत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आपण लगेच प्रेझेंटेशन कक्षामध्ये यायचं.